पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षात इराणने एका मोठ्या विजयाचा दावा केला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाईला तात्पुरती स्थगिती जाहीर केली असतानाच इराणने अमेरिकेला एका सर्वसमावेशक 10 महत्त्वाच्या अटी स्वीकारण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे। अनेक दिवसांच्या धमक्या, वाढता तणाव आणि संपूर्ण प्रादेशिक युद्धाच्या जागतिक भीतीनंतर या घडामोडी घडल्या आहेत। इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एक स्पष्ट इशारा दिला आहे। बेकायदेशीर आणि गुन्हेगारी युद्धात शत्रूचा निर्विवाद ऐतिहासिक आणि दारुण पराभव झाला आहे। आमचे हात अजूनही ट्रिगरवर आहेत आणि शत्रूकडून थोडी जरी चूक झाली तरी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल। इराणचे म्हणणे आहे की अमेरिकेने सध्या अनेक मागण्या स्वीकारल्या आहेत, ज्यामुळे या प्रदेशाचे भूराजकीय संतुलन बदलू शकतं। इराणच्या 10 कलमी अटी ज्या अमेरिकेने स्वीकारल्या आहेत: अहिंसेप्रती कटिबद्धता, होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार, युरेनियम संवर्धनास परवानगी, सर्व प्राथमिक निर्बंधाची समाप्ती, सर्व दुय्यम निर्बंधाची समाप्ती, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे, गव्हर्नन्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे, इराणला नुकसान भरपाई देणे, पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार घेणे, लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षावर युद्धविराम। परिषदेने पुढे म्हटले की होर्मुझच्या महत्त्वपूर्ण सामुद्रधुनीतून नियंत्रित मार्ग आता इराणच्या सशस्त्र दलांच्या समन्वयाने पार पाडला जाईल। पश्चिम आशियातील अत्यंत अस्थिरतेच्या काळात ही घोषणा करण्यात आली आहे, जिथे अनेक देशांचा समावेश असलेल्या वाढत्या संघर्षाची भीती वाढत आहे। ट्रम्प यांनी यापूर्वी धमकी दिली होती, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी, जो एक महत्त्वाचा जागतिक तेल मार्ग आहे, पुन्हा उघडला नाही तर त्याचे विनाशकारी परिणाम होतील। एका अनपेक्षित निर्णयात ट्रम्प यांनी आपल्या अंतिम मुदतीच्या काही तास आधीच लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली। हा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या आधारावर घेण्यात आला। आज रात्री इराणला पाठवण्यात येणारी मदत थांबवावी, मात्र यासाठी इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताक होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती देणे आवश्यक आहे। मी 2 आठवड्याच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्ब हल्ला आणि हल्ले स्थगित करण्यास सहमत आहे। हा दुहेरी युद्धविराम असेल, असं ते पुढे म्हणाले। असे करण्याचे कारण म्हणजे आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत। तसंच इराणसोबत दीर्घकालीन शांतता आणि मध्य पूर्वेतील शांततेसंदर्भात एका निश्चित कराराच्या दिशेने आम्ही खूप पुढे गेलो आहोत। आम्हाला इराणकडून 10 अटींचा प्रस्ताव मिळाला आहे आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटी करण्यासाठी हा एक व्यवहार्य आधार असेल। अमेरिका आणि इराण यांच्यात पूर्वीच्या वादाच्या जवळपास सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहे, परंतु 2 आठवड्याचा कालावधी या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि तो अंमलात आणण्यासाठी पुरेसा ठरेल। अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून आणि मध्य पूर्वेतील देशांचे प्रतिनिधित्व करत ही दीर्घकालीन समस्या निराकरणाच्या जवळ पोहोचली आहे। ही एक सन्मानाची बाब आहे, असे ते म्हणाले। इराणने जरी आपली बाजू सविस्तरपणे मांडली असली तरी वॉशिंग्टनकडून याला तात्काळ अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। सध्या युद्धविरामाचा कालावधी उपलब्ध असूनही परिस्थिती तणावपूर्ण आहे। इराण आपली ताकद आणि विजय दर्शवत आहे, तर अमेरिका या विरामाला दीर्घकालीन कराराच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल म्हणून सादर करत आहे। दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आणि केवळ निघून जात असल्याने येत्या काही दिवसात हे ठरू शकते की हा क्षण शांततेची सुरुवात आहे की पुढील संघर्षापूर्वीचा केवळ एक विराम।